नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ आणि तुम्हा सर्वांचं आर्टिस्ट कौस्तुभ शेरलेकर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आजचा विषय आहे पेपर टेप। पाहू शकता तुम्ही पेपर टेपचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही आहे पेपर टेप। पाहू शकता आपण। ठेवतो मी बाजूला। सर्वात आधी मित्रांनो, आपण जर व्हिडिओ शूट करत असाल तर या पेपर टेपचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग आपल्याला होतो। सुरुवातीला मित्रांनो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल करून दाखवतो। हा पेपर आहे मित्रांनो, आणि यावर तुम्हाला एखादं स्केच रेखाटायचं असेल, त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ शूट करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला या पेपर टेपचा उपयोग होतो। कारण चारही बाजूला तुम्हाला ही पेपर टेप लावायची आहे। त्यामुळे मित्रांनो हा पेपर एका जागी स्थिर राहील व इकडे तिकडे सरकणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमचं काम जे आहे ते परफेक्टली पूर्ण करू शकता। समजा मित्रांनो, मी या पेपरवर एखादं चित्र काढायला घेतलं आणि मी कॅमेऱ्याचा सेटअप जो आहे तो पूर्णपणे सेट केलेला आहे। तुम्ही पाहू शकता खालून वरून पूर्णपणे कागद याच्यामध्ये दिसतोय। आणि मित्रांनो, मी या पेपर टेपचा वापर न करता चित्र काढायला घेतलं। पेपरवर चित्र काढता काढता मित्रांनो हा पेपर वर गेला किंवा चुकून खाली आला। आपण चित्र काढण्यामध्ये मग्न असतो, त्यामुळे आपल्याला ते समजत नाही व चित्र पूर्ण काढून झाल्यानंतर आपण चेक करू व्हिडिओमध्ये की अरे पेपर तर वर गेला किंवा खाली आला किंवा एका साईडला गेलेला असेल। व मित्रांनो, ब्लेंडिंग किंवा शेडिंग करताना मित्रांनो जो आहे तो पेपर अचानक दुमडू शकतो। अशा पद्धतीने दुमडल्यामुळे मित्रांनो तुमचं स्केच पण खराब होऊ शकतं, पेपर पण फाटू शकतो। मग मित्रांनो, कॅमेऱ्याचा सेटअप वगैरे लावून काही उपयोग होणार नाही, तुमची सर्व मेहनत वाया जाऊ शकते। त्यामुळे या पेपर टेपचा वापर केला जातो। चला तर मग आपण लावून घेऊया। मित्रांनो, पेपर टेपचा छोटासा तुकडा आपल्याला काढायचा आहे आणि तो एका बाजूला लावून घ्यायचा आहे। पाहू शकता आपण अशा पद्धतीने। त्यानंतर दुसऱ्या बाजूला लावून घेऊया। त्यानंतर तिसऱ्या बाजूला, खाली आणि आता चौथ्या बाजूला शेवट। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पेपर टेप चारही बाजूला लावून झालेली आहे। पेपर जो आहे मित्रांनो एका जागी स्थिर झालेला आहे, आता तो हलणार नाही। तुम्ही तुमचं काम जे आहे ते पूर्णपणे कंप्लीट करू शकता व्यवस्थित। व कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करत असाल तरीही तुम्हाला ते बरं पडेल। तर मित्रांनो, हे होतं पहिलं एक्झाम्पल पेपर टेपचा वापर कसा करायचा। आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो करून। तर हा सेटअप काढतो, हे झालेलं आहे आपलं, हे बाजूला ठेवूया। तर मित्रांनो, मी ही एक आउटलाईन बनवून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही या पेपरवर। या स्केचचं रेखाटन झाल्यानंतर मी याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे, त्यानंतर तुम्ही तो बघू शकता। मित्रांनो, आता मला या पेपरच्या चारही बाजूला बॉर्डर दाखवायची आहे, त्यासाठी मी या पेपर टेपचा वापर करणार आहे। चला तर मग याचा वापर करूया। वरच्या बाजूला जे आहे मित्रांनो बॉर्डर म्हणून तुम्हाला थोडीशी पेपरच्या आतमध्ये ही पेपर टेप लावायची आहे आणि थोडीशी बाहेर। पाहू शकता आपण अशा पद्धतीने लावायची आहे। थोडीशी कट करा। ओके, तर या साईडला लावून घेऊया। जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही जागा घेऊ शकता। ओके, बस मी एवढीशी सोडली आहे। ओके, तर ह्या साईडला लावूया। अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। तर खालच्या बाजूला लावून घेऊया, कट करूया। मित्रांनो, आपण पाहू शकता पेपर टेप जी आहे ती चारही बाजूला लावून झालेली आहे। पेपर एका जागी स्थिर राहील, बॉर्डर पण बनेल। संपूर्ण काढून झाल्यानंतर मित्रांनो हे स्केच तुम्हाला छान दिसेल। तर मित्रांनो, स्केच बनवता बनवता तुमच्या हाताला ग्रेफाईट आणि चारकोल कधी लागेल ते समजणार पण नाही व तुम्ही स्केचवर तो हात फिरवू शकता। पेपरवर हात ठेवून स्केच काढण्याची पद्धत चुकीची आहे, त्यामुळे तुमचं स्केच खराब होऊ शकतं, याची आधी दक्षता घ्या। त्यामुळे पेपर टेपचा वापर
केला पाहिजे। पेपर टेपचा जो वापर आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे याची मी तुम्हाला 2 उदाहरणे दिली आहेत। मित्रांनो, मी ही पेपर टेप फ्लिपकार्टवरून मागवली आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हीही मागवू शकता। याची किंमत आहे 65 रुपीज आणि डिलेवरी चार्जेसचे पैसे जे आहेत ते तुम्हाला वेगळे द्यावे लागतील। याची किंमत आणि डिलेवरी चार्जेस पकडून मित्रांनो तुम्हाला ही 100 रुपयापर्यंत मिळेल। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मागवू शकता। आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करायला विसरू नका। लाईक शेअर कमेंट नक्की करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।